मी खूप वेळा एक वाक्य ऐकले बघा. सासू कधी आई बनू शकत नाही. का तुम्हाला जबरदस्ती सासूला आई बनवायचंय? सासू एक वेगळा, म्हणजे वेगळं नातं आहे आणि आईचं नातं वेगळं आहे. तुम्ही किती तिला सासू म्हणून समजून घेता, तुम्ही कधी तिला आई बनवू म्हणजे बनायला देता. कारण तुम्ही जेव्हा आई रागवते तेव्हा तुम्ही तिला उलट उत्तर, म्हणजे तिचा सन्मान करता. ती रागवली तरी म्हणजे तेवढ्यापुरतं असतं आणि आपण लगेच आईबरोबर बोलतो. पण सासू जर रागवली तर त्याचा किती धिंगाणा करतो आपण. प्रत्येक खानदानात सगळ्या माहीत पडतंय की तिची सासू अशी अशी आहे, फलाण्याची सासू अशी अशी आहे. कुणामुळं माहीत पडतं? तुमच्यामुळंच माहीत पडतं ना. बाहेर आणि घरातल्या काय काय गोष्टी लपून असतात. आपण आपला भाऊ जरी दारू पिऊन आला तरी कुणाला कधीही सांगत नाही. पण एखाद वेळेस दीर जर दारू पिऊन आला तर सगळ्या नातेवाईकांना आपण कळवतो. फोन करून करून सांगतो की माझा दीर असं असं वाया गेलाय, कोण याला पुरगी देणार. हे आपलं वागणं असतं. आता हे वागणं सासूला कळत नाही किंवा सासरच्यांना कळत नाही असं नाही. पण तुमचा जो नवरा असतो ना, तो कळून न कळल्यागत दाखवतो. त्याला ते तुमचं वागणं पटतं. बाकीच्या खानदानांना जर पटत नसलं तरी त्याला ते पटतं, कारण त्याला बायको हवी असते. फक्त आजकाल मुलं बायकांचंच ऐकतात, आईचं अजिबात ऐकत नाहीत. आईला एखाद वेळेस उलट बोलतील पण बायकोला अजिबात बोलत नाहीत. एक भीती आहे की बायको सोडून जाईल. कारण खूप अशा बायकांनी सोडून जाऊन सासरच्या लोकांना बदनाम केलेला आहे. विनाकारण पण बदनाम करणारे खूप आहेत. बायकांच्या बाजूनं कायदा आहे म्हणून काही कलम लावतात आणि चला यातून आपल्याला सुटका पाहिजे, माहेरी जाऊन राहायचं आहे एवढंच त्यांच्या डोक्यात असतंय. माहेरी गेल्यानंतर तिथं धुणं भांडी का करायला लागणार. पण सासरी इज्जतीनं राहिलेलं पण त्यांना नको असतं. कालांतरानं त्यांना पण जाणीव होते या गोष्टीची, पण ते मान्य करायला तयार नसतात. आणि सत्य हेच आहे की जी घरात सासूला किंमत देत नाही त्या बाईचा आयुष्यात कधीच प्रपंच चांगला होत नाही. सत्य आहे हे. सासूला किंमत द्या. सासू म्हणजे ती पण आईच आहे. नवऱ्याची आई आणि तुमची आई ह्यात अंतर ठेवा. सासूनं आईसारखं वागावं आणि सुनांनी कसंही वागावं हे बंद करा. कारण जर तुम्ही तिची मुलगी असाल तर घराची बदनामी तुम्ही केली नसती बाहेर. तिच्याकडं जास्त कामाची अपेक्षा केली नसती. सासूनं दिवसभर माझ्यापेक्षा जास्त काम करावं अशी अपेक्षा तुमची नसती. जी मुलगी माहेरी आपल्या दादाला वहिनीला सांगत असते की आईचं आता वय झालंय, तिला काम सांगू नका, तिला काम जास्त होणार नाही, ती आपल्या सासूला काय धाड भरल्या काय, कामं होत नाहीत त्यांना, बाकीचे करत नाहीत काय, हे शब्द वापरतात. आणि हे सत्य आहे. जे सत्य असतं ना ते कटू असतं. काय काय लोकांना राग येईल, पण हे आजकालच्या मुलींच्या बाबतीत खरं आहे. सासवांना कसंही वागवतात आणि आईला मात्र सन्मान दिलाच पाहिजे. तिथं नो ऑप्शन, नो तडजोड, काही तडजोड करायची नाही. भावाला भाऊजला फोन करून सांगणार, वा रे दुनिया, काय तुमचा न्याय आहे. मुलींनो, जर असं विचार करा आपण कुठं चुकतोय का. एक बोट तुम्ही सासूकडे दाखवता, 4 बोट स्वतःकडे आहेत. स्वतःच्या 4 बोट क्लिअर आहेत का. आपण किती व्यवस्थित सासूला सांभाळतोय
आईसारखं दर्जा देतोय का याचं भान ठेवा. आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. अशा सुनांपर्यंत शेअर करा ज्या सासवांना छळत्यात आणि वर्ण म्हणतात माझी सासू अशी नाही, माझी सासू लय फटकळ आहे, लय तोंडगळ आहे आणि तुमच्यासारखी चांगली सासू मला मिळाली नाही. सासू ही सासूच असत्या, पण हे तुलना तुम्हीच करताय. कुठं चुकतंय हे मान्य करायला शिका. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशा सुनांपर्यंत. थँक्यू.